नेहमी एकाच पद्धतीने बनवलेली मेथीची भाजी खाऊन कंटाळलाय का? तर चला आता नवीन पद्धतीने आपण मटार मेथी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण मेथी मटार कशी बनवायची ते बघणार आहोत. तर इथे मी गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये मी तेल ॲड करत आहे. तेल आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. मी इथे 2 ते 3 चमचे मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. यामध्ये मी अजून तेल ॲड केलेलं आहे थोडंसं. आणि आता यामध्ये मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या कट करून घेतलेल्या आहेत. आपल्याला आता तेलामध्ये हे लसूण सोडायचे आहेत. लसणाला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण छानपैकी परतून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर इथे मी थोडेसे जिरे ॲड करत आहे. थोडेसे म्हणजे अर्धा चमचा जिरे मी यामध्ये घालत आहे. काय होतं ना, जिरे अगोदर घातले तर जिऱ्याचा रंग बदलला असता किंवा जिरे हे जळाले असते. यामुळे मी अगोदर लसूण घातला आहे आणि नंतर जिरे यामध्ये ॲड केलेले आहेत. आता याचबरोबर मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे. कांदे लहान असतील, मीडियम साईजचे असतील तर 2 कांदे घ्या. एक असेल मोठा तर तोही आपण चॉप करून घेऊ शकता. आपल्याला कांदा यामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांद्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे. आता याचबरोबर मी इथे मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि आपला हा कांदा छानपैकी गुलाबी झालेला आहे. त्याचबरोबर आपण टोमॅटो देखील यामध्ये सॉफ्ट करून घेणार आहोत. 1-2 मिनिटं आपल्याला हे छानपैकी परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो देखील यामध्ये छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचं आहे. टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं लागतात त्याला छानपैकी परतवून घ्यायला. आता याचबरोबर आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झालेले आहेत. कांदा, टोमॅटो आणि लसूण छानपैकी हे सॉफ्ट झालेले आहेत. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत. तर त्याचबरोबर मी इथे 1 चमचा हळद घालत आहे. त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर घालत आहे. याचबरोबर एव्हरेस्ट मसाला 1 चमचा घालत आहे. तुमच्याकडे एव्हरेस्ट मसाला नसेल तर तुम्ही पाव चमचा गरम मसाला देखील यामध्ये घालू शकता. पण एव्हरेस्टने याची चव खूप छान येते या भाजीची. याचबरोबर 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घालत आहे. हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये छानपैकी मिसळून घ्यायचे आहेत. छानपैकी परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी इथे सर्व मसाले छानपैकी परतवून घेत आहे आणि याला छान असं तेल सुटत आहे. जवळजवळ 1 मिनिटभर आपण हे छान असे हे मसाले परतवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता वरती याला तेल सुटत आहे. अर्धा मिनिटभर आपल्याला हे मसाले छानपैकी परतवून घ्यायचे आहेत. आता आपण यामध्ये काय करणार आहोत, इथे मी गॅस बंद करणार आहे. ही खूप महत्त्वाची टिप्स आणि ट्रिक्स आहेत. लक्षात ठेवा, रेस्टॉरंटवाले आणि हॉटेलवाले हीच टिप्स वापरून ह्या भाज्या तयार करतात जेणेकरून ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि अर्धी वाटी इथे दही घेतलेलं आहे. हे फ्रेश दही आहे. तुमच्याकडे मलाई असेल, फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते देखील यामध्ये ॲड करू शकता. तर मी दहीला इथे छानपैकी फेटून घेत आहे. गॅस बंद करून मी तो मसाला कोमट होण्यासाठी ठेवलेला आहे
आणि इथे दही छानपैकी फेटवून घेत आहे। तुम्ही बघू शकता। दहीला छानपैकी फेटवून घेतल्यानंतर आपण त्या मसाल्यामध्ये ही दही ॲड करून घेणार आहोत, जेणेकरून काय होईल, हे दही आपल्या मसाल्यामध्ये फुटणार नाही किंवा फाटणार नाही आणि आपली भाजी ही नासणार नाही। तर याउलट आपली ही भाजी खूप छान टेस्टी बनेल। तर इथे बऱ्यापैकी मसाला कोमट झालेला आहे आणि आपलं हे दही देखील छान असं फेटून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता। आता हे दही मी या मसाल्यामध्ये ॲड करत आहे। तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग दिसत आहे। हे पूर्ण दही मी आता मसाल्यामध्ये छानपैकी मिसळून घेते आहे। गॅस बंद करूनच आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे, लक्षात ठेवा। आणि तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुरेख दिसत आहे। अगदी हॉटेल स्टाईल आपल्याला ही भाजी बनवायची आहे, त्यासाठी काळजीपूर्वक ह्या सगळ्या टिप्स वापरायच्या आहेत। संपूर्ण दही मी यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता याचा रंग आणि टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे। आता या स्टेजला ना मी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करत आहे। कोथिंबीरऐवजी तुम्ही कसुरी मेथी देखील यामध्ये ॲड करू शकता। मी इथे कोथिंबीरच वापरत आहे। कोथिंबीर देखील मी या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घेत आहे आणि त्याचबरोबर फ्रेश मटार मी यामध्ये घालत आहे। हिवाळ्याचे दिवस आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये मटार हे मिळतात मार्केटमध्ये आणि ते खूप गोडही असतात। मी इथे अर्धी वाटी मटार यामध्ये मिक्स करत आहे। मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेत आहे। याचबरोबर दुसरी टिप्सही लक्षात ठेवायची आहे, जेव्हा आपण दही यामध्ये ॲड करतो त्यामध्ये लगेच मीठ घालायची घाई करायची नाही आहे, जेणेकरून ते दही फाटतं। आता मी इथे गॅस ऑन करत आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मसाले छानपैकी मिक्स करून घेत आहे। आता या स्टेजला आपण ज्या वाटीमध्ये दही मी फेटवून घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि हे पाणी आता मी भाजीमध्ये ॲड करत आहे। 1 वाटी मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर ही भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही अजूनही जास्त पाणी वापरू शकता आणि पाणी मी इथे गरम नाही वापरलेलं, थंडच पाणी वापरलेलं आहे। भाजीला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे आणि आपल्याला हे मटार थोडे 1-2 मिनिटभर याला शिजवून घ्यायचे आहेत। मटारला 80% आपल्याला मटार हे शिजवून घ्यायचे आहेत। आता या स्टेजला मी इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करत आहे। मीठ देखील आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे। आपल्याला मटार हे शिजवून घ्यायचे आहेत। तर यासाठी मी आता यावरती झाकण ठेवत आहे आणि मध्यम आचेवरती आपले हे मटार छानपैकी शिजवून घेत आहे। इथे 2 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे। आता या स्टेजला मी इथे एक जुडी मेथीची भाजी घेतलेली होती, ती छान निवडून आणि धुवून त्याला असं रफली चॉप करून मी ही भाजी यामध्ये ॲड करत आहे। 80% आपण इथे मटार शिजवून घेतलेले आहेत। आता 20% मटार आणि भाजी आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे। 1-2 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवरती हे सर्व जिन्नस शिजवून घ्यायचे आहेत। भाजी मी इथे छानपैकी मिक्स करून घेत आहे। तुम्ही बघू शकता मेथीच्या भाजीला खूप वेळ लागत नाही शिजायला। अशा पद्धतीने जर मेथीची भाजी केली तर अजिबात ती कडू लागत नाही आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातात। सर्व भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे। तुम्ही बघू शकता। अशाच टिप्स आणि ट्रिक्ससह ही भाजी जर बनवली, काळजीपूर्वक बनवली तर ती खूप छान होते आणि सर्वजण आवडीने खातात। तर आता मी इथे यावरती झाकण ठेवत आहे कढईवरती आणि मध्यम आचेवरती ही भाजीला छानपैकी उकळी येऊ देत आहे। इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीमधलं बऱ्यापैकी पाणी हे आटलेलं आहे आणि आपल्या या भाज्या छानपैकी सॉफ्ट अशा शिजलेल्या आहेत।
तुम्हाला जर टिफिनवरती ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही आणखीन याला कोरडी किंवा ड्राय करू शकता। मी ही घरी खाण्यासाठीच बनवलेली आहे, म्हणून थोडासा यामध्ये रस्सा बनवलेला आहे। आपले मटार इथे व्यवस्थित शिजलेले आहे आणि भाजी देखील छान अशी झालेली आहे। आता या स्टेजला मी इथे गॅस बंद करत आहे। तुम्ही बघू शकता। आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया। एका प्लेटमध्ये मी ही भाजी काढत आहे। तुम्ही बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या या भाजीला। याचा रंग आणि टेक्स्चर असं खूप छान आलेला आहे। तुम्हाला ड्राय करायची असेल तर तुम्ही ड्रायही करू शकता। परफेक्ट ढाबा स्टाईल आणि हॉटेल स्टाईल आपण ही भाजी बनवलेली आहे। तुम्ही नक्की करून बघा। तुम्ही बघू शकता आपली ही भाजी इथे तयार आहे। परफेक्ट हॉटेल आणि ढाबा स्टाईल भाजी ही तयार आहे। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद।